हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आज आपण क्लास 10 जॉमेट्रीच्या पहिल्या चॅप्टर मधील इम्पॉर्टंट थेरम घेणार आहोत. हा थेरम एक्झाम मध्ये आपल्याला प्रूफ करण्यासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर बघा, थेरम काय आहे आधी आपण समजून घेऊ. थेरम आहे द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल by three parallel lines is equal to the ratio of corresponding intercept made on any other transversal by the same parallel lines. म्हणजे काय दिले बघा, काय झाले, थ्री पॅरलल लाईन. ओके, म्हणजे आता इथे लाईन एल पॅरलल एम पॅरलल टू एन आहे आणि जर समजा आपण T1 एक काय केला, ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केला, तर ह्या तीन पॅरलल लाईनने ह्या ट्रान्सव्हर्सलचे दोन इंटरसेप्ट केले का बघा, AB आणि BC. ठीक आहे. ह्यांचा रेशो जो आहे हा इज इक्वल सांगतेला आहे की दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलने त्याच लाईनवर बनवलेले जे इंटरसेप्ट आहेत, म्हणजे बघा ह्याच लाईन एल एम एन वरच लाईन T2 ने बनवलेला जो इंटरसेप्ट आहे, म्हणजे हा PQ आणि QR चा जो रेशो आहे तो इक्वल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. समजलं? म्हणजे गिवन आपण इथे लिहिणार लाईन L parallel line M parallel N. T1 and T2 are the two transversal. T1 intersect line LMN at point A, B, C respectively, and T2 transversal intersect line LMN at point P, Q, R. ठीक आहे, हे आपलं झालं गिवन. त्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन PR, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. आता ह्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल बघा, आपण कन्स्ट्रक्शन करून घेऊ. आपण करूया ड्रॉ लाईन पीसी. आपण काय केलं, ड्रॉ सेगमेंट पीसी केला, सेगमेंट पीसी. आता हा जो पीसी आहे इंटरसेक्ट लाईन बी BQ ऍट पॉइंट एस करूया का. ओके, इथं काय केलं आपण, पीसी सेगमेंट पीसी इंटरसेक्ट सेगमेंट BQ किंवा लाईन एम ऍट पॉइंट एस केला. ठीक आहे. आता प्रूफ, प्रूफ मध्ये काय दिलंय बघा, आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू PC अपॉन PQ अपॉन QR प्रूफ करायचंय. तर ह्यासाठी बघा, मी दोन ट्रायंगल कन्सिडर करते. पहिला ट्रायंगल कन्सिडर करते मी, ट्रायंगल PQ PCR हा वाला ट्रायंगल कन्सिडर करते. कोणता ट्रायंगल बघा, ट्रायंगल PCR हा वाला मी ट्रायंगल कन्सिडर केले. आता ह्या ट्रायंगल मध्ये QS is parallel to the side CR आहे का बघा. इन ट्रायंगल, कुठल्या ट्रायंगल घेतला आपण, मी PCR किंवा CPR घेऊ आपण. CPR सेगमेंट SQ is parallel to the side CR आहे का बघा, आहे. मग एका ट्रायंगल मध्ये जर एक सेगमेंट दोन साइडला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल आणि थर्ड साइडला पॅरलल असेल, तर आपण कोणता थेरम यूज करतो इथे, बेसिक प्रोपर्टी थेरम यूज करतो. मग त्या थेरम नुसार काय येणार आहे, PS अपॉन CS इज इक्वल टू PQ अपॉन QR येईल का, PQ अपॉन QR. इथे रिझल्ट लिहिणार आपण बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, आणि याला इक्वेशन नंबर 1 लिहा आणि इथे रिझल्ट लिहा. ठीक आहे. त्यानंतर बघा, सेम आपण आता काय करायचं, दुसरा कन्सिडर करू. आता आपण ट्रायंगल कन्सिडर करूया, ट्रायंगल APC. कोणता ट्रायंगल कन्सिडर करायचा, ट्रायंगल APC. आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, BS जो आहे सेगमेंट हा पॅरलल टू द साइड AP आहे का, आहे. ओके, कोणता ट्रायंगल कन्सिडर केला आपण, ACP. ACP मध्ये BS जो आहे हा ट्रायंगलच्या थर्ड साइडला पॅरलल आहे का, आणि दोन साइडला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो का, येस करतो. म्हणजे इथे लिहिणार आपण इन ट्रायंगल ACP BS पॅरलल कोण आहे, AP आहे. मग बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम इथे काय येणार आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू PS अपॉन
एस-सी किंवा सी-एस ह्याला आपण दिलं इक्वेशन नंबर 2 आणि रिझन इथे लिहिणार आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, बी ओके. मग आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये बघा. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये PS इज इक्वल टू PQ अपॉन QR आहे. इथे पण PS अपॉन CS इज इक्वल टू AB अपॉन BC आहे. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 नुसार AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR आला का बघा? PQ अपॉन QR आला का? आला. आणि हेच आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे का बघा? किती सोपं आहे. पहिला आपण काय केलं? एक ट्रायंगल कन्स्ट्रक्शन केला, CP जॉइन करून घेतला. त्यानंतर आपण ट्रायंगल PSR कन्सिडर केला. तिथे BPD यूज केला. त्याला इक्वेशन नंबर 1 दिले. त्यानंतर परत आपण सेकंड ट्रायंगल कन्सिडर केला. ACP त्याच्यामध्ये BS इज पॅरलल टू द AP दाखवला आणि इथेही आपण बेसिक प्रोपर्टी थेरम यूज केला आणि फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपल्याला थेरम प्रूव्ह झालेला आहे. समजला? अशा पद्धतीने हा थेरम प्रूव्ह करायचा. हार्डली 4 ते 5 लाईनमध्ये याचं आन्सर येतं आणि हा थेरम आपल्याला एक्झाममध्ये प्रूव्ह करण्यासाठी विचारला जातो. आय होप की तुम्हाला हा थेरम खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.